बातमी। सतीश उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी महाराष्ट्रात आणलंय। खोक्या भोसलेला पोलिसांनी प्रयागराजहून महाराष्ट्रात आणलंय। खोक्या भोसलेला घेऊन पोलीस आता बीडच्या दिशेने रवाना झालेत। सकाळी 6:30 वाजता पोलीस खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले होते। तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल आहे। तर इतरही काही गुन्हे खोक्या भोसलेवर दाखल आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। खोक्याला पोलिसांनी महाराष्ट्रात आणलंय, तर खोक्याला घेऊन पोलीस आता बीडकडे रवाना झालेले आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच प्रणिता, सकाळी 6:30 वाजता दिल्लीवरून आलेलं विमान छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उतरलं आणि 6:30 वाजल्यापासून बीड पोलीस खोक्याला बाय रोड घेऊन सध्या शिरूर कासार न्यायालयाकडे निघालेली आहेत। सुरुवातीला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं जाणार होतं, मात्र तो निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे आणि आता खोक्या भोसलेला थेट शिरूर कासार न्यायालयातच हजर केलं जाणार आहे। आता सध्याचं जर आपण खोक्या भोसलेचं लोकेशन बघितलं तर खोक्या भोसले हा शहागड गावातून त्याचा जो ताफा आहे तो बाहेर पडला आहे आणि गोदावरी नदी ओलांडून बीड जिल्ह्यामध्ये त्या सध्या पोलिसांच्या ताफ्याने प्रवेश केलेला आहे आणि बीड शहरामध्ये साधारणपणे अर्ध्या तासात हा सगळा पोलिसांचा ताफा खोक्या भोसलेला घेऊन बीड शहरामध्ये पोहोचू शकतो आणि बीडमधून साधारणपणे 1 तास हा शिरूर कासारसाठी लागतो। त्यामुळे 9 वाजेपर्यंत खोक्या भोसलेला घेऊन पोलीस जे आहेत ते शिरूर कासार या ठिकाणी पोहोचलेले असतील आणि त्याला त्या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। खरं तर आज न्यायालयाला सुट्टी आहे, मात्र सुट्टीच्या दिवशी जे न्यायालय सुट्टीचं न्यायालय असतं त्या सुट्टीच्या न्यायालयामध्ये कोर्टामध्ये खोक्या भोसलेला त्या ठिकाणी उपस्थित केलं जाणार आहे। कदाचित 9 वाजता पण कोर्ट उघडलं जाऊ शकतं किंवा रेग्युलर टाइम वेळेनुसार 11 वाजता सुद्धा खोक्या भोसलेला न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। मात्र खोक्या भोसलेला घेऊन पोलिसांचं पथक हे बरोबर 9 वाजता शिरूर कासार या तालुक्यामध्ये पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी खोक्या भोसलेला न्यायालयासमोर हजर केलं जाऊ शकतं। खोक्या भोसलेवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून 14 दिवसांची पोलीस कोठडी हे मागितली जाण्याची शक्यता आहे, मात्र किती कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू दत्ता। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।